की उद्या रक्षाबंधन आहे, हरणू आज पळायला गेलाय, त्याने 1 नंबर करावा, आम्हाला दोघींना रक्षाबंधनची भेट होईल आणि तसंच माझ्या मनाप्रमाणे झालं, त्याने 1 नंबर केला. पळाला त्या वासराच्या पलाविषयी काय बोलाल तुम्ही? न वासरू 1 नंबर पळतो, कारण आधी तो बकासूरमध्ये पळाला. तर आज तुम्ही बकासूरचा पल बघत असाल की महाराष्ट्राला वेध लावलेला बकासूर. महाराष्ट्राचे 2 नामचे निंदकेसरी त्याच्या गळ्यात पडून त्याला आज 1-1 नंबरचे मान करून दिले. बकासूरने दिला, आता हरण्याने दिला आणि ह्याच्या पुढे तो चांगल्यापैकी पळून तो त्यांच्या मालकांचं नाव 100% करेल. म्हणजे असं पण नाही की बकासूरने पळाला म्हणून आपण दिला या आपण पळालो म्हणून दुसऱ्याला दिला. आपण आदातला पळवण्याचा निर्णयच घेत नाही. माझ्या हातात गदा आहे, तिचा मला गर्व आहे. पुढे जाऊन हरण्याने असंच काम करावं. 2 वर्षे माझ्या मुली हरण्याला राखी बांधतात, पण आम्ही इथं घरीच तो सण साजरी करतो. पण यावर्षी असं ठरलं की एक दिवस आधी हरण्याचा म्हणजे आदातचा मैदान होता. तर मी त्याला तिथेशीन कुठेशीन तरी पळवण्याचा विचार केला आणि एक मनात एवढा विश्वास होता की हरण्या कुठेतरी त्याच्या 2 बहिणींना कोणती तरी गिफ्ट तरी देणारच. नमस्कार मित्रांनो, सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मागच्या वर्षी पण आपण इथं आलेलो आहे. भाऊ आणि बहिणीचा नाता काय असतो, एक मुख्य प्राण्याचा आणि एक माणसाचा, ते मागच्या वर्षी आपण दाखवलं आणि या वर्षी सुद्धा आपण दाखवतोय. मी आलेलो आहे हरण्याच्या गोट्यावर आणि जो कालचा एक मैदान झाला 1 नंबरचा मान मिळवला हरण्याने, मामा भाचे केसरी म्हणून एक मैदान झाला. तर आपल्या दोन्ही बहिणींसाठी आणि पूर्ण मुंबई महाराष्ट्र सर्वांसाठी त्यांनी एक चांगलीशी भेट दिलेली आहे. तर त्या संदर्भात आज मी त्यांच्या बहिणीशी बोलणार आहेत आणि नंतर आपण त्यांचे वडील आहेत म्हणजे बबलू दादाशी बोलणार आहेत. तर चला भेटूया आपण त्यांना. जान्हवी दिदी, आज मला वाटतं सर्वात चांगला असा सण म्हणजे आपला रक्षाबंधनचा, भाऊ बहिणीचा सण. आणि आज पुन्हा मी तुमच्या भेटीला दोघांच्या आलेलो आहे. मागच्या वर्षी पण आपली एक चांगली अशी मुलाखत झाली होती. हरण्याने मला वाटतं जो तुझा साहिल आहे खरोखर कुठेतरी कमी काहीच परून दिली आणि तुझ्यासाठी नेहमी काही ना काही करत असतो. आता या रक्षाबंधनाला नेमकं म्हणजे हरण्याने तुझ्यासाठी काय भेट आणली? काल मैदान झाला होता रक्षाबंधनचा, रक्षाबंधनानिमित्त गुरसालेला. त्यात हरण्याने 1 नंबर करून रोख रक्कम, ढाल आणि गदा आम्हाला मिळवून दिला, एक रक्षाबंधनची भेट म्हणून आम्हाला दोघी बहिणींना. आत्तापर्यंत मला वाटतं 3 वर्ष झाली तू हरण्याला राखी बांधतो, म्हणजे तुझं साहिलचा जो रूप आहे. आणि आतापर्यंत 3 वर्षामध्ये काय काय दिलं तुला? त्यांनी खूप काय दिलेलं आहे. रक्षाबंधनच्या आधी म्हणजे मैदानं नव्हती झाली, पण काल झाला होता त्यात त्याने 1 नंबर केला. 2023ला त्यांनी थार जिंकली मान भरत केसरीला. 2024ला पुशेगाव हिंद केसरी झाला 1 नंबरचा मानकरी. आणि 2025ला पेडगाव हिंद केसरी झाला 1 नंबरचा मानकरी. आणि मला वाटतं मुंबईला जी आत्तापर्यंत खूप सारी बैलं आहेत, पण जो हरण्याने नाव कमवलं ना म्हणजे तुझ्या भावानी, काय त्याच्याकडे कसं बघते तू, काय बोलशील? एक भावाच्या रूपातच त्याला बघते मी. त्यांनी खूप काय केलेलं आहे आमच्यासाठी. तो पुढेही अजून दादाचं नाव करणार आहे ही अपेक्षा मला त्याच्याकडे आहे. बरोबर. आणि आजच्या दिवसाला नक्की साहिलची जशी जशी तुला आठवण येत असेल, हरण्याकडे पाहून मला वाटतं ती आठवण कुठेतरी कमी होत असेल, काय बोलशील? हो, त्याला मी दादाच्या रूपातच बघते. एक मला दादाचा चेहरा दिसतो त्याच्या डोळ्यात, चांगलं वाटतं. बरोबर. दादाचा फोटो पण आहे तुझ्या हातामध्ये कुठेतरी. आता मी बघतोय ना, जिथं जाईल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये साहिल दादाचं नाव निघतोय, काय बोलशील? चांगलं वाटतं, खूप आनंद होतो. त्याने आमच्या दादाचं नाव खूप उंचावर नेऊन ठेवलं आहे, चांगलं वाटतं. बरोबर आहे. आणि सर्वात मोठी गर्वाची गोष्ट म्हणजे आज तुझे वडील बघा आज पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात. आज हरण्या असो किंवा अजून आता दावणीला नवीन पण वासरू तयार होत आहे गुज्जर, आणि कुठेतरी हरण्याने जो नाव केलं आहे तर गुज्जरकडून काय अपेक्षा असतील तुझ्या? गुज्जरकडून पण हीच अपेक्षा, तोही दादाचं आणि पप्पांचं नाव खूप उंचावर नेऊन ठेवेल. जसं आपण दरवर्षी बघतोय हरण्याच्या भेटीला भरपूर सारी लोक पण येतात. आज बघितलं असेल खूप सारी लोक इथं जमली होती आणि जसं असं नाव करतोय आज बघा पूर्ण महाराष्ट्रभर नाव करतोय. तुमच्या गावाचा झाला, याचा झाला, काय बोलशील? खूप चांगला वाटतो. हरण्या फक्त आमचंच नाही, मलंगड परिसराचा, द्वारली गावाचा, अखंड महाराष्ट्राचा नाव करतोय आणि हीच तो असंच करत राहील. त्याची गर्व वाटून देईल तो पूर्ण महाराष्ट्राला. बरोबर. आणि ज्या वेळेला हरण्या दावणीला आला, मला वाटतं साहिल दादा नव्हता, त्यावेळेला तुला वाटला होता का हरण्या इथपर्यंत आता नाव नेईल? मला बैलांचा म्हणजे आवड नव्हती पहिले. मी पप्पांना पण बोलायची शर्तीनं जायची तेव्हा की शर्तीनं नका जाऊ, पण नंतर हसती जेव्हा हरण्या जिंकत राहिला तेव्हा मला त्याच्या रूपात दादा दिसायला लागला. मग त्याला मी दादाप्रमाणे जीव लावायला लागली. बरोबर आहे. राखी बांधली, भाऊ बहिणीचा एक नाता दिसून आला. तुझ्याकडून काय संदेश असेल, म्हणजे आता तुला भाऊ नाही म्हणजे तुम्ही हरण्याला भाऊ म्हणले एका मुख्य प्राण्याला, तर अजून भरपूर सारे मुली आहेत कुठेतरी त्यांना भाऊ नसेल, काय बोलशील? त्यांना म्हणजे मी राखी बांधेनच. आमच्या जंगलात जेही बैल येतील त्यांना मी राखी बांधेन. हरण्याला मी 3 वर्षापासून राखी बांधत आली आणि त्यांनी दरवर्षी मला एक चांगली भेट दिलेलीच आहे. बरोबर.
आणि आता मगाशी सांगितलं कुठेतरी काल एक मैदान झाला गुरसलेचा. बघा एक भावासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की मी उद्या बहिणीला काय देऊ रक्षाबंधनला भेट, तर नक्कीच एक तुझ्यासाठी चांगली अशी म्हणजे चिमुताईसाठी आणि तुझ्यासाठी एक नंबरचा मान मिळवून दिला. आता तुम्ही मगाशी सांगितलं कुठेतरी गर्व वाटतंय, या मैदानाचा विचार केला की आज आम्हाला भेट देईल म्हणून. म्हणजे कालपासून माझ्या मनात तेच चालू होता की उद्या रक्षाबंधन आहे, हरणू आज पळायला गेलाय, त्याने एक नंबर करावा, आम्हाला दोघींना रक्षाबंधनची भेट होईल. आणि तसंच माझ्या मनाप्रमाणे झालं, त्याने एक नंबर केला. मी झोपलेली होती, मला नव्हता माहिती एक नंबर झाला. मम्मीला मी विचारली तेव्हा मला माहिती पडलं त्याने एक नंबर केला आणि माझी मनातली इच्छा पूर्ण झाली. संपूर्ण महाराष्ट्रभर तुझे बाबा हरण्याला घेऊन फिरतात, बाबांविषयी काय बोलशील? पप्पांचं नाव जे आहे आधीपासूनच होता, पण आता जे खूप उंचावर आहे ते फक्त हरणू मुलं आहे. दादाचं पण नाव हरणू मुलंच आहे. मग चांगलं वाटतं, त्यांनी सर्व केलेलं आहे आमच्यासाठी. आणि कुठेतरी मला वाटतं जे तुझे पप्पा आहेत यांची एक खूप चांगली अशी ओळख झाली, शांत आणि संयमी गाडा मालक म्हणून. त्याच्यासाठी काय बोलशील तुमच्यात? पप्पा म्हणजे वादात नसतात, कमेंट बघतात, त्यांना उत्तरही देतात. त्याचप्रमाणे चांगलं वाटतं, कारण की त्यांनाही सुद्धा समजलं पाहिजे की शांत आणि संयमी गाडा मालक आहे. चांगलं. चिमुताई आज अखंडभर नाव करतोय हरण्या, तुला काय वाटतं? माझ्या हातात गदा आहे, तर पुढे होऊन असंच करेल. ते प्रसिद्ध गाडा मालक, शांत आणि संयमी गाडा मालक म्हणून ज्यांची ओळख आहे आपले बबलू दादा. काल जो मैदान झाला कुठेतरी बघा, आजचा हा रक्षाबंधनचा दिवस आणि कुठेतरी तुम्ही काल एक पलवण्याचा निर्णय घेतला. जायचं याचं नियोजन कसं झालं आणि जो एक पैऱ्याचं नियोजन केला, कार्तिक बैल म्हणून पलवला वासरू आहे, खूप छान पलवला, त्याविषयी काय बोलाल? कालचं नियोजन असं झालं की जो कार्तिक बैल आहे तो आपला धरणार सोडणार जो सोमा सुट्टी मेकर पंचायत पेडगावचा त्याच्या नातेवाईकांचंच आहे. आणि आपला बैल हरण्या साहिलच्या नावाने तो पलतच, परंतु तिकडं वरती गेल्यावर सोमा पेडगाव, बंडू नाना वाडा यांच्या नावाने पण. तर ते समोरच्या त्यांच्या पाहुण्यांना असं वाटायला नको की हरण्या सोमाच्या नावाने पलतं आणि आम्हाला का देत नाही. कुठंतरी त्यांचं मिसअंडरस्टँडिंग व्हायला नको त्यांच्या संबंधात, नातेसंबंधात. तर त्याच्यामुळं आम्ही पलवण्याचा तो निर्णय घेतला. आणि तो निर्णय घेताना पण थोडासा मला मनाला झुरझुरी होती, कारण आपला आगरी कोळी उत्सव चांगल्या मोठ्या प्रमाणात साजरी होतं विश्वनाथ दादा भोईरांचा. तर कल्याणला त्याला आमंत्रणही होता. गेल्या वर्षी पण मागच्या वर्षी मी तिथे घेऊन गेलो हरण्याला. परंतु असं झाला की 2 वर्षे माझ्या मुली हरण्याला राखी बांधतात, पण आम्ही इथं घरीच तो सण साजरी करतो. पण यावर्षी असं ठरलं की एक दिवस आधी हरण्याचा म्हणजे आदातचा मैदान होता. तर मी त्याला तिथेशीन कुठेशीन तरी पलवण्याचा विचार केला आणि एक मनात एवढा विश्वास होता की हरण्या कुठेतरी त्याच्या 2 बहिणींना कोणती तरी गिफ्ट तरी देणारच. तर या बेसवर मी तो पलवण्याचा निर्णय घेतला आणि आगरी कोळी या मी थोडीशी मिस केली, कारण याच्यानंतर येणाऱ्या आपण सणाला कधी त्यांना उपस्थिती हरण्याची आपली देऊन आपण त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ. परंतु मैदान या योगात आणि या वेळेला आला नसता तर एक दिवशी आधीचा मैदान खेळण्याचा मी तो निर्णय घेतला आणि हरणूने तिथे 1 नंबर करून 1 लाखाचा मान, गदा, ढाल हे त्यांनी त्यांच्या बहिणींसाठी त्यांनी ती मला सपूत केला. बरोबर आहे. आणि मला वाटतं मामाबाचे केसरी म्हणून कालच्या मैदानाचं नाव होता. जो वासरू पळाला त्या वासराच्या पलाविषयी काय बोलाल तुम्ही? न वासरू 1 नंबर पळतो, कारण आधी तो बकासूरमध्ये पळाला. तर आज तुम्ही बकासूरचा पल बघत असाल की महाराष्ट्राला वेड लावलेला बकासूर, कारण एवढ्या सुंदर प्रमाणे तो त्याच्यात पळाला. आणि आपल्याला पण तुम्हाला आता मी सांगितलंच की सोमनाथच्या नातेवाईकांच्या मुलं आपल्याला मागणी केली तर आपल्याला त्याला देणं झाला. म्हणजे असं पण नाही की बकासूरने पळाला म्हणून आपण दिला या आपण पळालो म्हणून दुसऱ्याला दिला. आपण आदातला पळवण्याचा निर्णयच घेत नाही. परंतु चला एक कुठेशी तरी त्यांचे रिलेशन जपण्यासाठी मी तो माझ्या नंदीला आदातला पळवण्याचा हे केला आणि चांगल्यापैकी गाडी पळाली. आणि याच्यापुढं त्याच्यात कुठेशी तरी धमक चांगल्या हिंदकेसरी मैदानाला पळण्याची आहे. तर बघूया आता कसं काय, आता पुढचा वाटचाल त्याच्या हातात, कारण महाराष्ट्राचे 2 नामचे हिंदकेसरी त्याच्या गळ्यात पळून त्याला आज 1 नंबरचे मान करून दिले. बकासूरने दिला, आता हरण्यानेही दिला आणि ह्याच्या पुढे तो चांगल्यापैकी पळून तो त्यांच्या मालकांचं नाव 100% बरोबर. आणि काल ज्या काही मुलाखती झाल्या बघितल्या मी, कुठेतरी कालसुद्धा तुम्ही भावूक झाले. एक तुमचा मुलगा आज इथं नाही, पण कुठेतरी हरण्याला बघून तुम्हाला एक डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रूसुद्धा येतात ना. आनंदाचे अश्रू तर आले झाले, पण कुठेशी तरी खंत पण वाटली की म्हणजे योगायोग बोलतात ते की दुसऱ्या दिवसाला भाऊबीज आणि एक त्यांचा भाऊ आजच्या दिवसाला मैदानात पळतो ना. एवढा चांगल्यापैकी पळून म्हणजे फायनल होण्याच्या आधीच पब्लिकनी एक बोट असं करून दाखवलं का आज तुमचा, म्हणजे ज्या माणसांचा माझा काही परिचयही नाही पण मैदानात गेल्याच्या नंतर ते असे दाखवत होतं की आज तुम्ही 1 नंबर घेणार.
म्हणजे एक कुठंतरी एवढी ताकद लावून त्याने तो पब्लिकला दाखवून दिला की मी आज 1 नंबर करणार. तो कोणासाठी? तर त्याच्या 2 बहिणींसाठी. बरोबर. आणि आता दीदीने सांगितलं की आमच्या महाराष्ट्राचा म्हणजे आमच्या मुंबईचा किंवा मलंगर परिसराचं नाव असंच करो, तर तुम्ही काय बोलाल 2 शब्द? मलंगड तर आपली एक शान आहे आणि मलंगड आज असं आहे की अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही नाव काढला मलंगडाचा, कुठंशी पण आपण ॲड्रेस सांगताना श्रीमलंगडाच्या पायथ्याशी, श्रीमलंगडाच्या रोडच्या बाजूला. तर त्याच्यामुळं आणि आज माझे जे पण इकडचे आपले जे ग्रामीणचे सर्व बंधू आहेत त्यांना तर फुल गर्व आहे, कारण कुठंशी तरी एक हरणे अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या मलंगडाचं नाव करतं. त्याच्यामुळं द्वारली तर आहेच आणि माझं नाव तर आहेच समजत, पण एक मलंगडाचं सांगायला एक त्यांना म्हणजे एक गर्वाने सांगू शकतो आपण. तर तसा आणि आत्ताच हरण्याच्या पाठोपाठ आता एक दुसरी आपली जी कुस्तीपटू आहे मांगरूळची, तर वैष्णवी पाटील, तिने पण आता चांगल्यापैकी एक आपल्या म्हणजे मलंगर परिसराचा आणि महाराष्ट्राचं नाव कुठेशी तरी उंच पातळीवरती नेण्याचा प्रयत्न केला. तर असे चांगले चांगले खेळाडू आपल्या मलंगड पट्टीतून जर तयार झाले तर कुठेतरी एक आपण मलंगड बोलला तर अख्ख्या भारतात पण गेलो तर तिथं नाव आपला मलंगडाचा भरपूर उंचावर असेल. बरोबर आहे. एक कालचा एक मुद्दा घेतो, एक नवीन यूट्यूबर काल आला होता कुठेतरी, त्यांना पण मला वाटतं पुढच्या वाटचालीला चांगल्या अशा शुभेच्छा तुम्ही दिल्या, काय बोला? हो, नवीनच पोरगा होता, त्याला फक्त त्याच्याजवळ मोबाईल होता पण त्याला साऊंड पण नव्हता आणि तो माझी मुलाखत घ्यायला आला. मी त्याला पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या, तो प्रकार खुश झाला. त्याच्यानंतर मी त्याला बोललो की ही जी हरण्याने रक्कम दिलेली आहे त्याच्या बहिणींसाठी, याच्यातूनच मी खर्च करून तुला 2 माईक घेऊन देईल आणि ते माईक घेऊन मी आता पुढच्या मैदानाला त्याला सांगितले, मी त्याला नंबर दिलेला आहे की मला कॉल कर, तुला कोणत्या पद्धतीचे माईक लागतील. ते एक तोही आमचा एक मुलगा आणि एक या दोघींचा भाऊ म्हणून मी त्याला त्याच पैशातून जी हरण्याने काल मिळवलेली त्यांच्या बहिणींसाठी रक्कम, त्याच्यातून ती रक्कम एक कुठेतरी भावाला यूट्यूबच्या मार्फत कुठेशी तरी पुढे जाण्याच्या वाटचालीसाठी मी तो खर्च करणार आहे. बरोबर. म्हणजे कुठेतरी बघा निस्वार्थ प्रेम नुसतं मुख्य प्राण्यांवर तर माणसांवर लावलं तरी आपल्यासाठी माणसं धावून येतात, काय बोला? हो ना. नाही, मुख्य जनावराचं तर प्रेम एवढं आहे का तो न कळत प्रेम आहे, फक्त आपण समजलं पाहिजे की कोणत्या पद्धतीत. बाकी कुठेशीनच तो कमी पडून देणार नाही. जर तुम्ही त्या मुख्य जनावरावरती एक गोरगरिबाच्या पोटावरती जर तुम्ही त्याला भाकरीचा घास दिला तर ते तुमच्या आयुष्यात ठेवलेला असेल, तो ज्या वेळेस तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तो तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. बरोबर. एक शेवटचा प्रश्न घेतो जाता आता, मला वाटतं मुंबईमध्ये एकमेव असा गोठा असेल हरण्याचा, तिथं इतके सर्व ढाली लागलेली आहेत आणि प्रत्येक गाडा मालकाच्या गोठ्यामध्ये अशा ढाली लागाव्या, तुमच्याकडून काय अशा शुभेच्छा असतील तुम्हाला? हा, मी त्याच्यासाठी एक घरच बनवलेलं आहे आणि या घरात त्यांनी कमावलेली ही संपत्ती आहे. ही संपत्ती बघली तर माणूस खुश होता. आज सर्व पेपरला, नॅशनल न्यूज चॅनलला, सर्व गोष्टी आज दोन्ही बाजूला दोन्ही रूम माझे त्या याच्यात भरलेले आहेत. तर हेच बघून पब्लिकला पण एक आनंद होतो की कुठेशी तरी हरण्या भरपूर उंचावर नाव करू राहिले. बरोबर. आणि आपले मुंबईमध्ये अजून भरपूर सारी बैलं पळतात, त्यांच्या ठिकाणी शुभेच्छा आहेत. नाही, मुंबईमध्ये पळतात तर ते नंदी आज आपले जर नंदी पळतो म्हणून आपण आपल्या बैलाचं नाव सांगणारा मी व्यक्ती नाही, कारण दुसरी पळून गेलेली त्याही बैल तेवढ्याच जोशात तेवढ्याच जोमात होता. पण काही एक काल असते, एक सोशल मीडिया सोशल नेटवर्क सर्व असतं. आज नेटवर्क फास्ट आहे, त्याच्यामुळे आम्ही कुठेशी तरी फटकन उजेरात आलो. त्यावेळेचा लक्षाच्या टायमाचा अशी काही बरीच बैलं जी टॉपची आपल्या मुंबईची होऊन गेली, त्या टायमाला कुठेशी तरी सोशल नेटवर्क कमी असल्यामुळं ती कुठेशी तरी अंधारात होती. पण त्यांची तोड आपण न बोलू शकत की आम्ही तोडू म्हणून. जे झाले ते झालेच आणि जे आता आहेत ते आहेतच. त्याच्यामुळं त्या जी पूर्वी झाली त्यांचा रेकॉर्ड तोडणं ते शक्य नाही. बरोबर. जास्त वेळ नाही घेत, आजच्या रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने माझ्याकडून आणि माझ्या सर्व परिवाराकडून तुम्हाला आणि जान्हवी दिदी आणि चिमू दिदी यांना दोघांना शुभेच्छा. माझ्याकडून पण हरण्या 622 ग्रुप महाराष्ट्र राज्य पूर्ण त्यांच्यातर्फे, त्याच्यानंतर माझ्या दोन्ही मुली, माझा परिवार आणि हरण्या यांच्याकडनं पण सर्व तुमचे यूट्यूबचे चॅनलचे जे प्रेक्षक आहेत, जे बघणार आहेत, त्यांना माझ्याकडनं रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.